शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट आहार स्वरूपातून घालतो तर त्याचं बर्निंग होत नाही, त्यामुळे त्या कॅलरीज तुमच्या शरीरामध्ये साठवून ठेवल्या जातात, त्या वापरल्या जात नाहीत आणि त्याचंच रूपांतर मग परत चरबीमध्ये होतं किंवा फॅट्समध्ये होतं आणि मग आपल्याला हळूहळू ओबॅसिटी वगैरे तयार व्हायला सुरुवात होते. आता माझे सांगायच्या मुद्द्यांपैकी बरेचसे मुद्दे आपले घड्याळ डॉक्टर आहेत त्यांनी बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. तर आपल्याला मुख्यतः इथं विषय लक्षात काय घ्यायचा आहे की आपण जर महिला विषय म्हणजे खास करून मी इथं महिलांना संबोधित करून करून का सांगते तर घरातल्या महिला त्या स्वतःच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात, त्या स्वतःच्या मुलाकडे, स्वतःच्या पतीकडे, सासऱ्यांकडे किंवा घरातल्या इतर सर्वांकडे जातीने लक्ष घालतात, पण ती महिला स्वतःच्या शरीराकडे किती लक्ष देते? कधीच देत नाही. जे काही शिल्लक राहते घरामध्ये ते स्वतः खाते, शिळं राहते वाया जाऊ नये म्हणून शिळं अन्न खाल्लं जातं. वेळेअभावी कधी खूप काम पडलंय, घरात पसारा पडलाय, आवरायचंय, या गडबडीत कधीच महिला नाश्ता करत नाही. त्या नेहमी खूप उशिरा जेवण करतात किंवा स्वतःच्या तब्येतीकडे बघत नाहीत. बरेच सणवार, बरेच उपवास तापवास त्या महिलाच करतात आणि उपवासाला सुद्धा चुकीच्या गोष्टी खाल्ल्या जातात, ज्या जड असतात, पचायला हलक्या नसतात आणि ते आपण खातो. उपवास या शब्दाचा अर्थ मुळात ग्रंथांमध्ये दिलेला आहे उप अधिक वास, म्हणजे तुम्ही एखाद्याच्या सानिध्यात त्याच्या ध्यानामध्ये त्याच्या चिंतनामध्ये बसणं म्हणजे खरं तर उपवास असतो. म्हणजे आता अगदी सोमवारपासून रविवारपर्यंत प्रत्येक वाराचे उपवास प्रत्येक महिलांचे असतात. सोमवार शंकराचा, मंगळवार देवीचा, बुधवार याचा त्याचा, असं करून प्रत्येक वाराचे उपवास धरतात आणि उपवासाला खिचडी खाणार, बटाट्याचे वेफर्स खातात, तळलेले पदार्थ खातात, वडे खातात. हे जे सगळे पदार्थ शरीराला अपायकारक असतात, त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी मिळत नाही आणि त्यांना तुम्हाला त्रास होतो. कित्येक महिलांना पित्ताचा त्रास आहे, पाठदुखीचा त्रास सरांनी सांगितला त्याप्रमाणे आहे. का सगळे त्रास महिलांना जास्त होतात? कारण की महिलांच्या शरीरामधून आपल्या शरीरामधून एका बाळाची उत्पत्ती होते. आपण आपल्या शरीरापासून एक हाडामांसाचा गोळा तयार करत असतो, त्यावेळेस आपल्या शरीरात असणारे सगळे घटक आपलं बाळ वापरत असतं. आपल्या शरीरापासून आपल्या शरीरात निर्माण होणारे जे सगळे कॅल्शियम विटामिन्स असतील सगळ्या गोष्टी आपल्या बाळाला जातात आणि आपण त्यावेळेस तरुण असतो, त्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीच्या दरम्यान जाणवत नाही, पण नंतर 35 नंतर 40 नंतर हळूहळू तुमचं कॅल्शियम शरीरातलं कमी व्हायला लागतं. कामाच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराकडे स्वतःच्या आरोग्याकडे तेवढं काळजीपूर्वक बघितलेलं नसतंय आणि मग 30-35 झाल्यानंतर 40 झाल्यानंतर कंबर दुखायला लागले, गुडघे दुखायला लागले की मग आपल्याला आठवण येते की माझं बाबा कंबरच दुखते, डॉक्टरकडे जा. मग तेव्हा वेळ थोडीशी निघून गेलेली असते, कारण की आपले तोपर्यंत गुडघे घाईला आलेले असतात, कंबर घाईला आलेले असते, पाठीच्या